आपल्या या पवित्र सुंदर अकोले गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे प्राप्त झाली। ही सेवा सर्व गावकरी मंडळी, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी, तरुण मंडळी, भजनी मंडळी यांच्या वतीनं आणि आपल्याच गावचे त्या ठिकाणी शंकर महाराज पोले आणि विनायक भाऊ पोले यांच्या संपर्कातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं। फार सुंदर वातावरण आहे, सुंदर नियोजन आहे। महाराज काय वर्णन करावं या सप्ताहाचं। इथं डेकोरेशन पाहिलं, हे लाईट पाहिली, हे साऊंड पाहिला, हे भजनी मंडळी पाहिली आणि मला एक ज्ञानोबरायची उभी आठवली। आवाज द्या बरं। ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला जर असं गायन आणि वादन जर ऐकायचं असेल तर तुम्हाला स्वर्गामध्ये जावं लागेल। कुठं जावं लागेल? स्वर्गात। स्वर्गात जायचं म्हटल्यानंतर अगोदर मरावं लागेल, मग मेल्याच्या नंतर काय? स्वर्गाची प्राप्ती। महाराज म्हणतात स्वर्गात जाऊ नका, अकोलीमध्ये या आणि स्वर्गातलं गायन ऐका, स्वर्गातलं मृदंग ऐकवा। फार गोडववी महाराज। तीर्थ गंधर्व गात गाणी, गंधर्वासारखे गाणारे महाराज या ठिकाणी आपल्या गावामध्ये उपलब्ध आहेत। गोड मृदंग वादक ज्यांनी महाराष्ट्र गाजवला असे आमचे जीवलग मित्र महाराष्ट्र भूषण त्या ठिकाणी महाराज मृदंग महर्षी विनायक महाराज आहेत, त्यांना सुद्धा वंदन आहे। परिसरातून आलेले सर्व भजनी मंडळी, मला काही नाव माहिती नाही बरं काय, पण सगळ्याच्या विषयी माझ्या मनात प्रेम आहे, आदर आहे। सर्वांच्या महाराज त्या ठिकाणी नतमस्तक होतो। अगदी गोड वातावरण आहे महाराज। सुंदर ऐकणारे सुद्धा सुंदर आहेत, गाणारे सुंदर आहेत, वाजवणारे सुंदर आहेत। मी का बंदर आहे का? मी सुद्धा सुंदरच आहे, ठीक नाही? सुंदर आहे। आणि साऊंड सिस्टम तर त्याच्यापेक्षा सुंदर आहे महाराज। साऊंड सिस्टम त्याच्यापेक्षा सुंदर आहे महाराज। एकदा साऊंड साठी टाळ्या वाजवा। मी सांगत असतो कीर्तन करायला एकदा जीव घालू नका। कीर्तन करायला एक वेळेस जीव घालू नका, पण साऊंड चांगला लावा महाराज। कीर्तन करा, आनंदित होऊन जातो। विठाला विठाला। आज पहिला दिवस आहे महाराज, पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर कीर्तनकार बांधलेला असतो, नियम असतो महाराज। आज पहिल्या दिवशी एक तर रूपाचं वर्णन करावं, नाहीतर नामाचं वर्णन करावं, नामस्मरणाचं महत्व सांगावं। म्हणून आजच्या कीर्तनाला महाराज निवडलेला अभंग नाम प्रकरणातील गोड असा अभंग आहे। या अभंगामध्ये महाराज तुकाराम महाराज नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय काय मिळालं याचा अनुभव सांगतात महाराज। काय महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं आणि नामस्मरण केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काय मिळालं? महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान मिळालं, जे की आपला हरवलं। सध्या लोकांना समाधानच नाही महाराज। सगळे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, पण समाधान नाही ना। पण ते समाधान जर मिळवायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये नामस्मरण असणे फार महत्वाचे। महाराज म्हणतात मी नामस्मरण केलं, परिणाम माझ्या जीवनामध्ये समाधान मिळालं। महाराजांनी विचारलं, महाराज कधी नामस्मरण केलं? महाराज म्हणले सदा, सदा सर्व काळ। आपण भजन करतो, नामस्मरण करतो, कदा करतो का सदा करतो? कदा। आपलं भजन कधी कधी काय? कदा आहे, सदा नाही। जो नियमित भजन करतो महाराज त्याच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होतो। महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये समाधान मिळालं। प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे, गड्या माणसाला समाधान मिळालं पाहिजे। प्रत्येकाला अपेक्षा आहे सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, पण सुख मिळतं का? आणि या मृत्यू लोकामध्ये तर भेटतच नाही महाराज। ज्ञानोबरायने ओवीच लिहिली, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसे सुख निद्रा अंतरुणी। इंगळाच्या सय्येवरती झोपायचं म्हटल्याच्या नंतर झोप लागणार नाही, तसं संसारामध्ये महाराज आपल्याला सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही। इथं